ये देख सकते हैं कि अभी मैं उरली कंचन में हूँ और ये एक ओढ़ा है जो सिद्धम गांव से, जो यहाँ से 5 किलोमीटर पे है। और यहाँ पर ये एक बड़ा सा ओढ़ा है, इसके बीच में भी देख सकते हैं सारा ड्रेनेज लाइन है। और इस तरह से ये जो ओढ़ा है पूरी तरह से, ये जो जितने गांव हैं इसके ऊपर। और अभी भी हम जो हैं यहाँ पर बाज़ार मैदान करके जगह है वहाँ पे खड़े हैं, और वहाँ से ये पास होती है ये ओढ़ा, ये जाके आगे मुला मुठा को मिलती है। आप समझ सकते हैं कि मुला मुठा कितने सारे ऐसे स्ट्रीम से गंदी होती रहती है। ये बहुत ही गंदी हालत में, मैं आगे भी दिखाती हूँ आप लोगों को। यही ओढ़ा जो आगे जाकर, क्योंकि अगर आप रेलवे स्टेशन से भी उरली कंचन की तरफ जब आते हैं या पुणे की तरफ आते हैं तो मुला मुठा नदी को आप ब्रिज के ऊपर से देख सकते हो, उसकी कितनी गंदी हालत है। ये सारी चीज़ों ने मिलके इस नदी को किस तरह से दूषित किया वो बताने का प्रयत्न है। पूरी ड्रेनेज भी मिल रही है, ये आप देख सकते हैं कितना अमाउंट में, इसका कोई उपचार नहीं किया जाता है। अनट्रीटेड वाटर पूरी तरह से इसमें जा रहा है। ये है वो ओढ़ा जो मैं आपको बताने की कोशिश कर रही हूँ, और इस तरह से ये बहती जा रही है और इस तरफ से ये मुला मुठा की तरफ जाके मिल जाती है। ये हालत है हमारी नदियों की, जो इस तरह से गांव भाग से या सिटी से सारी गंदगी लेते हुए इस तरह से अनट्रीटेड वाटर टोटली, ये देख रहे हैं यहाँ पे एक बड़ी सी ड्रेनेज है जिसका क्या पानी, आप फोर्स का आवाज़ भी आ रही है, आप सुन सकते हैं। और इस तरह से ये इसमें इस ओढ़े में आके मिल जाता है और ये आगे जाकर मुला मुठा नदी में जाके मिल रही है। पूरी तरह से दूषित नदी, और जब तक इन सब चीज़ों पे कार्रवाई नहीं होगी तब तक नदियों को बचाना मुश्किल है। नाही, हां ते बघते, पण हे बघ ह्यांच्यासाठी हा असं बांधलं गेलं आहे। हां, नुसतं ह्याच्यासाठी हे पूर्ण ब्रिज वगैरे बांधून असं पूर्ण ओढ्याला कचरा कुंडीसारखं करून टाकलं है, और किसी को कुछ पड़ी नहीं है। कहते हैं कि ये पानी बहुत अच्छा हुआ करता था, लेकिन अब सब गंदगी डाल रहे हैं और इस तरह से एनक्रोचमेंट भी होता जा रहा है इस ओढ़े के ऊपर। यहाँ हम देख सकते हैं कि किस तरह से ओढ़े के अंदर तक इस मंदिर को बना दिया गया है। ये आप पूरा देख सकते हो कि किस तरह से ये अंदर तक आया हुआ है, और यहाँ लिखा हुआ है कि इसकी पवित्रता को जपा जाए। और आप देख सकते हैं कि किस तरह से इसके अंदर गंदा नाले का पानी बह रहा है, और फिर भी पवित्रता की बात हो रही है। और इस तरह से इस मंदिर को भी यहाँ पे बना दिया गया है, और ये पूरी एनक्रोचमेंट का पार्ट आप समझ सकते हैं कि किस तरह से इस ओढ़े के अंदर तक ये मंदिर आ चुकी है। ये रही वही ओढ़ा जो अभी हमने आपको बताया कि ये बाज़ार मैदान उरली कंचन। ये देख सकते हैं कि इस तरह से सारा ड्रेनेज का पानी वगैरह सब इसी के अंदर है, और इस तरह से घूमती हुई उस तरफ से घूमती हुई ऐसे आई है। और ये रही उसके आजू बाजू का परिसर पूरा, और ये ऐसे नाला घूम रहा है पूरा, सामने से आप देख सकते हो स्ट्रेट आके इस तरह से घूम गई है यहाँ पर। और यहाँ से मैंने अभी आपको दिखाया आगे की तरफ मंदिर जो इसके ऊपर बना हुआ है, और पवित्रता की बात की है मंदिर की। यहाँ पर भी एक मुतारी है जो इसी ओढ़े के ऊपर, इसके पीछे जो देख रहे हैं वहाँ से इस तरह से ये ओढ़ा आता है और इस तरह से यहाँ पर ये मुड़ जाता है, आप देख सकते हैं। तो वहाँ पर भी एक आपको दिखाया, यहाँ पर एक मुतारी है, और अभी आगे भी दिखाया कि किस तरह से सारे संडास बांधे गए हैं, पब्लिक टॉयलेट बांधे गए हैं इसी ओढ़े के ऊपर। तो और यहाँ दिख रहा है कि किस तरह से सारा ड्रेनेज छोड़ा जा रहा है। ये एक ओढ़ा है जिसमें अभी यहाँ के पब्लिक से जब भी बात किया तो पता चल रहा है कि यहाँ पे किस तरह से पहले ये ओढ़ा बहुत ही सुंदर था और बहुत अच्छा था, और इसको अभी इस तरह से एक पूरी तरह से गार्बेज का दिन बन चुका है। मेरे ख्याल से रिवर फ्रंट की जगह अगर मुला मुठा नदी को अगर साफ़ करना है तो सबसे पहले ऐसे इन ओढ़ों को डाइवर्ट करने की ज़रूरत है, जो डायरेक्टली जाकर मुला मुठा नदी में
डिस्चार्ज हो रही है। तो इसको ये सब चीज़ों की स्टडी होनी ज़रूरी है और इसके मार्फत उसका एक सोल्यूशन निकालना ज़रूरी है। कापून बिपून इथेच टाकत असणार। हो, ये रही ये टॉयलेट्स जो उसी ओढ़े के ऊपर बनाया गया है। ये सारा टॉयलेट ये शायद पुराना था, अब ये नया है। आप इसके बीच से देख सकते हो, इसी के पीछे ये बह रही है वही ओढ़ा, और ये सारे टॉयलेट्स उसी के ऊपर बांधे हुए। और ये रही यहाँ पर आप देख रहे हो वही ओढ़ा, और यहाँ पर ये मंदिर जो उसी ओढ़े के ऊपर पूरी एनक्रोचमेंट की तरह अंदर तक आ चुकी है। इस तरीके की डिटेल स्टडी सारी ऐसे जो स्ट्रीम्स हैं जो बह रहे हैं मुला मुठा में, उसकी कंप्लीट डिटेल स्टडी होनी बहुत ज़रूरी है। तब जाकर मेरे ख्याल से मुला मुठा का, अगर हम कहते हैं कि उसका हमको रिवाइवल करना है, तो ऐसे चीज़ें, ये ऐसे जो स्ट्रीम्स हैं और भी ऐसे आइडेंटिफाई होने बहुत ज़रूरी हैं। और उसके बाद ही मुला मुठा के लिए रिवाइवल के लिए पूरी डिटेल स्टडी होनी बहुत ज़रूरी है। ये देख लीजिए किस तरह से यहाँ पर कचरा भी सारा डाला जा रहा है, और साथ साथ ये जो मैंने आपको इंक्रोचमेंट्स के पार्ट भी बताए, सारे ओढ़े के अंदर तक आ चुका है। गंदी सी हालत है इसकी। हे बघ ना, इथे पण बघ दिसतंय ना, सर्व अशा आतमध्ये आणतात आणि कोणी विचारायला नाही या सगळ्या गोष्टीला का त्याबद्दल काय केलं। कारण मला पण असं वाटतं एक ओढा आहे ना ही, तर ओढासाठी तुम्ही लोकांनी काय केलं। कारण इतकं घाण झालेलं आहे, सगळं एन्क्रोचमेंट झालं आहे, त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी काय हे केला प्रयत्न, हां करायला पाहिजे की नाही पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे की नाही पाहिजे, करायला पाहिजे ना। आणि हाच मुलामुठामध्ये जाऊन पडतो ना, हाच ओळा पूर्ण घाण होते मग मुलामुठा नदीचा पण। आणि ही जीवनदायिनी आपल्याला जर आपण व्यवस्थित नाही केलं तर सांभाळू शकणार नाही हे सगळ्या गोष्टी। पाणी मिळणार कुठून। ये देखिए पुरुषांसाठी ये भी एक और मुतारी ग्राम पंचायत सार्वजनिक शौचालय फक्त महिलांसाठी लिखा हुआ है। और इस तरह से ये देखिए इसी ओढ़े में ये जा रहा है। बघितलं ना, लोकांना पण पाहिजे की हे व्यवस्थित व्हायला पाहिजे। एक प्रयत्न के तौर पे भी लगता है कि यहाँ पर गांव ने प्रयत्न तो किया है कि कचरा कुंडी में डाली है, लेकिन ये जो ह्यूमन बिहेवियर है, जो अपनी अभी भी इसी तरीके से कचरा करने में विश्वास रखते हैं और वो ये सब चीज़ों को मानना भी नहीं चाहते, भले ही ऐसे बोर्ड्स लगा दिए जाए कृपया कचरा कुंडी में टाका हुआ करके, लेकिन कुंडी यहाँ से गायब है। अगर कुंडी रहेगा तो भी एटलीस्ट यहाँ पे कुछ संभावना है कि लोग शायद वो कुंडी में डालें। और यहाँ पर भी देखिए एक बोर्ड लगाया है, कचरा कुंडी में डालें बोला, कचरा कुंडी का है। यहाँ पे भी देखिए स्वच्छता अशे जेथे आरोग्य वशे तेथे। अभी आप ऐसे में क्या आरोग्य की बात करेंगे और किस तरह से आप बताइए। यहाँ लगाया तो बोर्ड है लेकिन उसका पालन किसी भी तरीके से नहीं होता है। तो ये स्थिति है आज जो ओढ़े नदी नालों का, कि जिसको गंदगी तो किए जा रहे हैं। ये ह्यूमन बिहेवियर ही ऐसी है कि जो बदलना नहीं चाहते। ऐसे बोर्ड लगे हुए पे भी वो पूछेंगे नहीं कि कचरा कुंडी कहाँ पर है और उसको किस तरह से हम लोग कचरे को नियोजन करें। सिंदवणे गाव है ना वरून, आणि ही छान ओळा होती आधीपासून पण एकदम स्वच्छ व्हायची, पण आता मी बघितलं की पूर्ण एकदम कचरा कुंडी झालेला आहे। हां, पण आपण त्याच्यासाठी काय प्रयत्न करतो का,
म्हणजे असे इकडचे वाशींनी काय प्रयत्न केला का की हा ओढा चांगला राहील? कारण आता आपल्याला माहीत आहे की पाणी बिणी मिळत नाही, पाणी दिवसांदिवस कमी होत चाललं आहे, खराब होत चाललं आहे. तर याला वाचवायला इकडच्या वाशी काय करतात? 1,60,00,000 कोणी केला होता या संस्थानी? पण म्हणजे आपल्या इकडचं हा काय ग्रामपंचायत आहे ना? काय कुठला ग्रामपंचायत? हा, या ग्रुप ग्रामपंचायत आहे की एकच गाव ग्रामपंचायत असा? याची लोकसंख्या किती असेल? हां, तरीही किती? 1.5 लाखाच्या आसपास. आता मी बघितलं सगळे ड्रेन पण सोडलं जातो ह्याच्यातच सर्व, कुठेही कसल्याही प्रकारच्या ट्रीटमेंट नाही, काही नाही. पण एवढा स्वच्छता करून मग तरी काही फायदा झाला नाही, परत तसंच घाणच आहे. मग तुम्हाला काय वाटतं की म्हणजे काय केलं तर हे माहीत आहे का आपल्याला की आता गव्हर्नमेंट, आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये चला जाणूया नदीला असा एक उपक्रम चालू आहे. आणि सगळे जे महाराष्ट्रातले नदी स्वच्छताचा कार्यक्रम आणि जिथे जिथे असे ओढा नाला आहे सफाईचा, काय माहीत आहे का त्याबद्दल? इथे कोणी काय करतो आहे का त्याबद्दल असं माहिती आहे का काय? कारण त्याच्या अंतर्गत जर आपल्याकडनं कोणी पण असं पुढाकार घेतलं तर हा नक्कीच याचं काम होऊ शकते. असं कोणी आहे इथे काम करणारे आणि करतायत अशा पाणीचं, असं माहीत आहे का आपल्याला? कोणी नाही. हा कसली संघटना? टेम्पोवाल्यांची. आणि ह्या टेम्पोचीच इथे लाईन लागते. सिंदावना गावात नाही येते ही. पण ही की तुम्ही किती वर्षापासून इथे? 40 वर्ष. पण आता हे बघा अशी ओढाची अशी हालत झाली आहे, तर याच्यासाठी काय करावं वाटतं? काय करायला पाहिजे? हां, नदी पूर्ण खराब होत चालली आहे ना. कुठली नदी? मुलामुठा. हो, मग त्याच्यातच जाऊन ही पूर्ण घाण जाते. मग इकडच्या लोकांनी काही प्रयत्न केला? तुम्ही प्रयत्न केला नाही? मग ओढा वाचवायला पाहिजे, नाही वाचवायला पाहिजे? काय करायला पाहिजे? हां, गव्हर्नमेंट कशाला? गव्हर्नमेंट आपणच करायचं ना. गव्हर्नमेंट काय करणार? हां, आपण लोकांना सांगायचं कचरा नको टाकायला. ते कचऱ्याचं तिथे लावला तरी कचरा टाकतात. हां, जाळी लावली तरी लोक टाकतायत. आणि सगळं आपल्या याच्या गावातले सगळं घाण पाणी पण सगळं सांडपाणी सोडतायत. हां, तरी होत चाललं आहे असं नाही का? काही करू शकत नाही. अरे बापरे. आणि पूर्ण फ्लड होतो तुम्ही म्हणता पावसात? इथे कुठपर्यंत पाणी होतं? हो का? हे दुकानात वगैरे जातो पाणी? म्हणजे ही पूर्ण ओढाच चालली आहे असते पॅरलल. ही जाऊन मुलामुठामध्ये जाते. हां, पण किती घाण आहे त्याच्यात. हां, आधी स्वच्छ असायची. तुम्ही कधीपासून याला असं घाण बघितलं? हां, लई वर्षापासून असंच पाणी जाम खाऊन घेतो ना. पूर्ण ऊसाचं आहे ते, ऊसाचंच आहे सगळीकडे. झाले काय काम? अच्छा, हां, असं कापलं की असं मोठं होतं.
उसमें भी पानी रहेगा। पाणी हे जे आम्ही जे झाडी लावली किंवा साईडचे काही जाळ्या लावल्या होत्या तो पाणी त्या याला थोपत होता आणि मग ते धोका ओळखून ते गावकऱ्यांनी मग ते काही जाळ्या नंतर. पण हा कुठल्या वर्षी केला आपण काम मला वाटतं 5-1 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर करोनाच्या आधी झालं पण त्याच्यानंतर पूर परिस्थिती मला वाटतं 2 ते 3 वर्षाच्या पूर परिस्थिती आहे. दुसरं मी तुम्हाला म्हणूनच मी जे बघून आले त्याच्या संबंधितच सांगते, कारण मी ते ओढावर बघितलं भरपूर एन्क्रोचमेंट्स आहेत. एक मंदिरसुद्धा पूर्ण आता आले आहे आणि बरेच असे काही काही स्ट्रक्चर्स आहेत. दुसरं तर आहे एक मी पूर्ण सार्वजनिक टॉयलेट बघितलं त्याच्यावर ओढावरच. पूर्वी हा ओढा काय होता ओपन होता. नंतर ग्रामपंचायतीने काय केलं की जे गल्ल्यामधून जे ड्रेनेज येतं त्याच्यासाठी त्या ओढ्यामधनं एक मोठी पाईपलाईन आहे. ते बघितलं, ते पण बघितलं आणि पूर्ण जे काही एरिया वाईज पण ड्रेनेज जे रिलीज आहे ते सगळं त्याच्यातच आहे. नाही म्हणजे ते तर क्लोज पाईपने आणलं, तो त्या ओढ्यामधनंच आणलेलं. हां ते बघितलं. कसलं कशाबद्दल बोलले तुम्ही? पीक आहे म्हणजे आता कसं आपल्याला काय शेतीत पैसे कमी पडले आपण काय म्हणतो चला तो विकू. मग काय होतं आपण एकदम एक पोतं विकलं असतं 100 किलोचं तर मग 18-30 रुपयाने जातं. 30-35 व्यापारी एवढे घेत नाही आपल्याकडून पैसे, पण असं विकलं जास्त तर मग सगळ्यात पडतं. पण असं ह्याला विकलं ना व्यापाऱ्यांना मग नाही पडत. व्यापारी विकत तुम्हाला कसं 40-35. आणि इथे लाईव्ह स्टॉकचं खूप जास्त आहे ते म्हणे, म्हणजे हे जे गाई पालन आणि मग आता तुम्हाला साईडला काहीतरी पाहिजे ना. आता तुम्हाला 40 रुपये 50 रुपये लिटर दिले बरोबर आहे का नाही. मग आता त्याचं काहीतरी आता त्या दिवसात म्हणजे 2 काही कोणाची 15 लिटर दिली, कोणाची 20 लिटर दिली, तर मग आता पैसा चालू झाला ना तुम्हाला. म्हणजे इथे शेतकरी बरोबर असं हे करतात, सिस्टमॅटिक काम चालू आहे. पण आता आपला जो आपण ओढाचा बघितला, ओढा जर व्यवस्थित केलं तर त्याचा फायदा होईल ना लोकांना. ग्रामपंचायतचं काम आहे ना. ग्रामपंचायतचं काम आहे असं. साफसफाईचं तुम्ही आता सफाई ठेवली चांगली तर ते तुम्हाला पाऊस काढायचा तिथं त्रास देणार नाही. आता याचं कॉर्पोरेशन होतं ना, पडत पाणी कसं जाणार थांबत जाणार ना. आता तुमच्या इथे बोर येतो पुढं पडायच्या अलीकडं तुम्हाला कॉर्पोरेशन होणार ना, पाणी निघून गेलं बरोबर. नाही तेच आता आम्ही वायफमध्ये सांगत होतो की ते रुरल डेव्हलपमेंटमध्ये जे सगळं करतात तर हा जर ओढा नीट केला तर फायदा होईल ना सगळ्यांना. दाखवली शेतकरी मेन आहे आणि बरेचसे मेन एन्जॉय करतात. भाज्या निघू शकतात. म्हणजे नाही चालेल, तुम्ही चालवा काही हरकत नाही. मला दिसतोच आहे. मी काल पण त्या आवळाचा पूर्ण तिकडे काढला.
नाही, पण तुमचं म्हणणं आहे की जर हा ओढा ठीक केला तर चांगला भाजीपाला होऊ शकतात जास्त, नाही का? हे व्हायलाच पाहिजे ना, ओढाला साफ करायला पाहिजे. हा वळतीचा काय वळतीचा ओढा तिकडनं येते आणि आज ही परिस्थिती आहे याची, नाही का? अशी घाण हालत आहे. म्हणजे ही फिरून फिरून आता किती किती गावातनं वाहते ही ओढा. हां, ते म्हटले ना 10-12 गाव आहे. म्हटलंय की हा ग्रामपंचायत एरियामध्येच ती खराब आहे असं त्यांच्या म्हणणं आहे. मग हे प्रयत्न काही करत नाही ग्रामपंचायतचे लोक. तुला लागलं बापरे, हां खूपच लागलं तुला ग्रामपंचायतचं. ग्रामपंचायतचे लोक काही करत नाही का मग यासाठी? हां साफसफाई करतात, पण साफसफाई केलं तर अशी परिस्थिती झाली नसते ना. मग कसलं साफसफाई होते.